नमस्कार. मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे, तसा तसा प्रचार यंत्रणा ताकदनं कामाला लागल्या आहे. तुम्हाला माहीतच असन की त्याचे प्रत्येक पक्षाचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहे. तुम्ही पाहिलंच असन की जाहीरनाम्यात कोणत्या पक्षाच्या काय काय आहे, म्हणजे नेमका फोकस काय याच्यावर आहे. आता महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन मुख्य पक्ष समजा, आणि वंचित बहुजन आघाडी. महायुतीच्या जाहीरनाम्यात फोकस कायच्यावर आहे, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात फोकस काय आहे आणि वंचितच्या जाहीरनाम्यात फोकस काय आहे. तीनही पक्ष जर पाहिले तर प्रामुख्यानं फोकस हा महिला दिसत आहे. महिलावर सर्वांचा फोकस आहे, महिलांवर लक्ष आहे. ते अर्धी तिकीट असो की लाडकी बहीण असो. आता सध्या महायुतीनं जे दरमहा 1500 रुपये तुम्हाला महिलांना दिलेले आहे, लाडकी बहीण समजून, तुम्ही खरंच त्यांच्या लाडकी बहिणी आहे का? असालही बहुतेक, कदाचित, काही सांगता येत नाही. तर त्यांच्या जाहीरनाम्यात अनेक मुद्दे आहेत, परंतु सेम मुद्दा सर्वांच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणीचा. महायुती सरकारने ज्यावेळेस तुम्हाला 1500 रुपये महिना दिला होता, आता तो वाढवून 2100 रुपये देण्याचं ठरवलं. आणि ती धास्ती घेऊन महाविकास आघाडीने पंचसूत्री म्हणून आपला एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आणि त्या जाहीरनाम्यात योजना तीच, आणि योजनेचं फक्त नाव बदलवलं आणि नाव ठेवलं महालक्ष्मी योजना. आता महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये व मोफत बस प्रवास. आता तुम्ही पहा, महायुती सरकारनं दसकादम नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्याच्यात महिलांना पहिले 1500 रुपये देत होता आणि अर्धी तिकीट केली होती. आता त्यांनी 1500 ऐवजी 2100 रुपये केले. महाविकास आघाडीनं त्याच योजनेचं नाव बदलून महालक्ष्मी योजना करण्याचं ठरवलं आहे आणि दर महिन्याला 1500च्या ऐवजी डबलनं 3000 रुपये आणि मोफत बस प्रवास. आणि वंचित बहुजन आघाडीनं त्याच 1500 योजना तीच 1500 रुपयाचे पैसे वाढवून 3500 रुपये केले. याचा अर्थ एक भीतीदायक वातावरण सर्व पक्षामध्ये तयार झालेलं आहे. आता प्रचार कसा खोटा सुरू होत होता की हे सरकार जर बदललं आणि दुसरं सरकार जर आलं तर जे महिलांना भेटणारे 1500 रुपये आहे ते बंद होईल, त्यामुळे तुम्ही महायुतीलाच मतदान करा, असं शेट होत होतं. परंतु बाकीचे पक्षवाले हुशार आहे, ते ना आपल्या जाहीरनाम्यात सरळ टाकूनच दिलं 1500 ऐवजी 3000, 3500, 2500, असं तसं. आणि त्या खोट्या जाहिरात सुद्धा टीव्हीवर सुरू आहे. आता आपण युट्यूबवर व्हिडिओ पाहतो ना, त्याच्यात डायरेक्ट व्हिडिओ येते, मोफत अर्ध्या तिकीटमध्ये बस प्रवासचा. एक महिला दुसऱ्या महिलाला म्हणते, जर मग म्हणते आपलं दुसरं जर सरकार आलं तर आपलं अर्धी तिकीट बंद होईल म्हणते. तर ह्या दुसऱ्या सरकारनं करून ठेवलं, जर आम्ही आलो तर आम्ही तुमची अर्धी तिकीट तर बंद होईल, पण तुम्हाला आम्ही पुरीच तिकीट फ्री करून टाकू फुकटात. अशा प्रकारच्या योजना चालू आहे. तो यावरून तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या, उपमुख्यमंत्र्याच्या खरोखर लाडक्या बहिणी आहेत हे सिद्ध होऊ राहिलं. खरी गोष्ट आहे ना. पण तुम्ही त्यांच्या एवढ्या लाडक्या बहिणी आहे. आताच आपलं कोल्हापूरचे ते एक महाडिक नावाचे गृहस्थ, महाडिक नावाची व्यक्ती, जे खासदार आहेत, पहिले राष्ट्रवादीत होते, मग पडले, मग आता भाजपमध्ये आले, ते खासदार लोकप्रतिनिधी म्हणाले सभेत, तुम्ही जर दुसऱ्या पक्षाच्या, म्हणजे तुम्ही जर काँग्रेसच्या किंवा इतर पक्षाच्या जर रॅलीत कोणती महिला दिसेल किंवा सभेत महिला दिसेल तर त्याचा फोटो काढा
आम्ही त्याचा बंदोबस्त करू. अशा धमक्या तुम्हाला देऊ राहिले. महिलांना तुमचं काही खरं नाही आहे. तुम्ही लाडक्या बहिणी नाही आहे, तर तुम्हाला ह्या सरकार एक विकत घेत आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. निवडणुकीच्या वेळेस पैसे देत होती, आता तुम्हाला पहिलेच पैसे देऊन देत आहे आणि तुम्हाला हे लोक धमक्या देत आहे का आमच्याशिवाय जर मतदान केलं तर तुमचा कार्यक्रम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हे लोक तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. तर आपला विषय हा आहे की ह्याच्या सरकारच्या किंवा सर्व व्यक्तीच्या ह्या महिला एवढ्या लाडक्या आहे, तर ह्या वेळेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा ही महिला का नाही? जर महिला ह्या देशात, ह्या महाराष्ट्रातील, ह्या राज्यातील महिलांना, ह्या राज्यातील महिलांना जर ह्या सरकारची लोक एक भाऊ म्हणून पाहत असेल, ह्या महिला त्यांना एक बहिणीच्या रूपात दिसत असेल, तर एका बहिणीला, आपल्या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे का केलं नाही? कोणत्याच पक्षाची एवढी ताकद काऊन झाली नाही की एखादी महिला मुख्यमंत्री म्हणून तिचा चेहरा समोर करू? कारण आपल्या ह्या महाराष्ट्रात एकही महिला कॅपेबल नाही काय? एकाही महिलेची एवढी पात्रता नाही काय की ती मुख्यमंत्री झाली पाहिजे? एकही महिला अशी नाही आहे काय जे मुख्यमंत्री पदाला लायक नाही आहे? माग पंकजा मुंडेचं चालू होतं की मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. काही महिला सुद्धा म्हणत होत्या की आमच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा मुंडे आहे. आणि उद्धव साहेब ठाकरेंनी सुद्धा म्हटलं होतं की यावेळेस एक महिला मुख्यमंत्रीचा चेहरा असणार. कुठे गेला तो चेहरा? महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकही महिला मुख्यमंत्रीचा चेहरा समोर आलेला नाही आहे. महायुतीच्या माध्यमातून एकही मुख्यमंत्री पदाच्या महिलेचा चेहरा समोर आलेला नाही आहे. व्हीबीएच्या माध्यमातून कोणत्याच महिला मुख्यमंत्र्यासाठी चेहरा समोर आलेला नाही आहे. त्यांनी हे स्पष्ट करावं की आम्ही येणाऱ्या काळात महिला मुख्यमंत्री करू. मुख्यमंत्री कोणालाही केलं चालते, महिलांना. जर तुमच्यात ह्या लाडक्या बहिणी असेल तर, जर लाडक्या बहिणीच नसेल, फक्त मतदानासाठी ह्या महिलांचा वापर करत असेल, तर मग विषय गंभीर आहे. तर माझ्या ह्या राज्यातील महिलांना एक प्रश्न आहे की तुम्हाला महिला मुख्यमंत्री पाहायला आवडेल का? आणि तुमच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण आहे हे मला कमेंट करून सांगा. आतापर्यंत ह्या देशात एकूण 17 महिला मुख्यमंत्री झालेले आहे, पण महाराष्ट्रात एकही नाही झाली. यूपी, ओडिशा, गोवा, आसाम, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, जम्मू काश्मीर अशा सर्व ठिकाणी महिला मुख्यमंत्री झालेले आहे. सुचेता कृपलानी, नंदिनी सतपथी, शशिकला वाकोदकर, अनवरा तैमूर, व्ही.एन. जानकी रामचंद्रन, जयललिता, मायावती, राजेंद्र कौर भट्टल, राबडी देवी, सुषमा स्वराज, शीला दीक्षित, उमा भारती, वसुंधरा राजे, ममता बॅनर्जी, आनंदीबेन पटेल, महबूबा मुफ्ती, आतिशी अशा एकूण 17 मुख्यमंत्री झालेले आहे. आता नंबर आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री पाहिजे असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय भीम.